शिवलिंगावर पाय ठेवणारा हा भक्त कोण आहे? ही गोष्ट आहे अशा भक्ताची ज्याने देवासाठी स्वतःचं सर्वस्व दिलं. ही कथा आहे आंध्र प्रदेशातील कालहस्ती या देवस्थानाची. खूप पूर्वीची गोष्ट आहे. दक्षिण भारतातील दाट जंगलांनी वेढलेल्या किरात देशात एक आदिवासी राजा राहत होता. त्याचा मुलगा होता कण्णप्पा. कण्णप्पा जन्माने आदिवासी, शिकारी वृत्तीचा, शूर आणि निर्भय होता. त्याचं आयुष्य जंगलात शिकार करणं, डोंगर दऱ्यात भटकणं आणि निसर्गाशी एकरूप होण्यात जात होतं. देव, धर्म, पूजा, पाठ या गोष्टी त्याच्या आयुष्यात नव्हत्याच. देव म्हणजे काय, पूजा कशी करतात, मंत्र म्हणजे काय याची त्याला कल्पनाही नव्हती. पण देवाला ओळखण्यासाठी ग्रंथ वाचलेले असावेतच असं नाही. कधी कधी निर्मळ मनच पुरेसं असतं. कण्णप्पाला शास्त्राचे ज्ञान नव्हते. मात्र एके दिवशी शिकार करताना कण्णप्पा एका डोंगरावर पोहोचला. त्या ठिकाणी त्याला एक दगड दिसला जो काहीसा वेगळा भासत होता. तो साधा दगड नव्हता, ते होतं शिवलिंग. कण्णप्पा याआधी कधीही शिवलिंग पाहिलं नव्हतं. पण त्याचं मन अचानक शांत झालं. त्या दगडाजवळ उभं राहताच त्याच्या मनात आदर, प्रेम आणि जिव्हाळ्याची भावना जागी झाली. का कोण जाणे, पण तो दगड त्याला आपलासा वाटू लागला. त्याला ते शिवलिंगच आपलं आराध्य आहे असं वाटू लागलं. त्या दिवसापासून कण्णप्पा रोज त्या डोंगरावर जाऊ लागला. त्याला पूजा कशी करायची हे माहीत नव्हतं, पण त्याचं मन सांगेल ते तो करायचा. शिकारीत मिळालेलं मांस तो शिवलिंगासमोर अर्पण करायचा, कारण त्याला अशी जाणीव व्हायची की आपले आराध्य उपाशी आहेत, त्यांना भूक लागलेली आहे. जंगलातून वेचलेली फुलं तो शिवलिंगावर ठेवायचा आणि तहान लागली असेल म्हणून तोंडातलं पाणी तो शिवलिंगावर अर्पण करायचा. त्याच्यासाठी हीच पूजा होती. त्याच्या दृष्टीने तो आपल्या देवाची सेवा करत होता, अगदी आपल्या पद्धतीने. पण त्या परिसरात एक ब्राह्मण पुजारीही राहत होता. तो रोज नियमाने येऊन शिवलिंगाची शास्त्रशुद्ध पूजा करायचा. एक दिवस त्याने पाहिलं की शिवलिंगावर मांस ठेवलेला आहे, फुलं विस्कळीत पडलेली आहेत आणि पाणी हे अपवित्र वाटावं असं अर्पण केलं गेलं आहे. त्याचा संताप अनावर झाला. त्याला वाटलं की कोणीतरी शिवलिंगाचा अपमान करत आहे. पुजारी मनात म्हणाला, हा कोणीतरी अडाणी आदिवासी शिवलिंग अपवित्र करतोय. महादेवांचा हा मोठा अपमान आहे. दुसऱ्या दिवशीही त्याला तेच दृश्य दिसलं. पुजाऱ्यांनी मनोमन महादेवांना तक्रार केली आणि म्हणाला, प्रभो, जर ही पूजा तुम्हाला मान्य नसेल तर याचा पुरावा मला द्या. महादेव सर्व काही पाहत होते. त्यांनी पुजाऱ्याला उत्तर दिलं, तुला पूजा कळते पण भक्ती कळत नाही. आज तुला माझा खरा भक्त दाखवतो. पुढच्या दिवशी पुजारी लपून बसला आणि काय होतंय ते पाहू लागला. कण्णप्पा नेहमीप्रमाणे आला, पण त्या दिवशी एक विचित्र घटना घडली. शिवलिंगातून अचानक रक्त वाहू लागलं. ते पाहताच कण्णप्पा घाबरला. त्याचं हृदय तुटलं. तो व्याकुळ होऊन म्हणाला, माझ्या महादेवा, तुला कसं लागलं? तुला वेदना होत आहेत का? तो इकडे तिकडे पाहू लागला, जणू काही जखम शोधत होता. शिवलिंगावर जखम दिसत नव्हती, पण रक्त थांबत नव्हतं. कण्णप्पाला एकच उपाय सुचला. जिथून रक्त येत होतं तिथे काहीतरी अर्पण करायचं. क्षणाचाही विचार न करता त्याने आपला एक डोळा काढला आणि शिवलिंगावर ठेवला आणि आश्चर्य म्हणजे लगेच रक्त थांबलं. पुजारी हे सगळं पाहून स्तब्ध झाला. पण काही क्षणातच शिवलिंगाच्या दुसऱ्या डोळ्यातून पुन्हा रक्त वाहू लागलं. कण्णप्पा क्षणभरही थांबला नाही. त्याने आपला पाय ठेवून शिवलिंगाची जागा ओळखली, कारण दुसरा डोळा काढल्यावर तो आंधळा होणार होता. दुसरा डोळा काढण्यासाठी तो पुढे सरसावला. तेवढ्यात आकाश दुमदुमलं. महादेव प्रकट झाले.
त्यांनी थिनप्पाचा हात धरला आणि प्रेमाने म्हणाले, थांब कणप्पा, आता पुरे. त्या क्षणी कणप्पा थरथर कापू लागला. महादेव पुढे म्हणाले, तू माझा सर्वोच्च भक्त आहेस. तुला ना मंत्र माहीत होते ना विधी, पण तुझी भक्ती शुद्ध होती. तू माझ्यासाठी सर्वस्व अर्पण केलं. महादेवांनी त्याचे दोन्ही डोळे पूर्ववत केले आणि त्याला वरदान दिलं, आजपासून तू कणप्पा नैनार म्हणून ओळखला जाशील. जिथे जिथे माझी पूजा होईल तिथे आधी तुझ्या भक्तीचं स्मरण केलं जाईल. पुजारी महादेवांच्या चरणी लीन झाला. त्याला समजलं की देवाला विधी नाही तर भावना महत्वाची असते. कणप्पा नम्रपणे महादेवांसमोर नतमस्तक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते होते भक्तीचे. ही कथा आपल्याला एकच शिकवते, देवाला बाह्य आडंबर नको असतं. त्याला हवं असतं फक्त निर्मळ मन, निस्वार्थ प्रेम आणि अखंड श्रद्धा. महादेव आजही आपल्या भक्तांना हेच सांगतात, भाव असेल तिथे मी असेल. जिथे कणप्पाने आपल्या नेत्रांचे दान केले ते स्थान आहे आंध्र प्रदेशातील श्री कालहस्ती. कालहस्ती या ठिकाणाचे नाव श्री म्हणजे कोळी, काल म्हणजे साप आणि हस्ती म्हणजे हत्ती या सर्वांवर म्हणजेच भगवान शंकराच्या सर्वात मोठ्या जुन्या भक्तांवर पडले आहे. कणप्पाने जिथे आपल्या नेत्रांचा त्याग केला त्या ठिकाणाला कणपेश्वर असे म्हणतात. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 325 पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिरात श्वेत रंगाची भली मोठी महादेवाची मूर्ती आहे आणि हे ठिकाण कालहस्तीच्या अगदी जवळच आहे. हर हर महादेव.